सासूबाई नमो नमः। सासूबाई दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बम्बे मेरी जान। हा हो ही हा हा। ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान। कॅश आता इथे काय मिळणार? बर्फाचा गोळा, मुंबईचा बर्फाचा गोळा. हे खूप प्रसिद्ध असतं ना. येस. तुम्ही काय करणार? मी बघा कालाकट्टा. कालाकडा. नाही कालाकट्टा नाही, ऑरेंज संत्र. नाही कच्ची केरी. नक्की? हो बर. कच्ची कैरी दे ना. ते भाऊ बते पण तेच खातायत वाटतं कच्ची केरी. वहिनी कच्ची कैरी दे ना. आणि त्याच्याबरोबर अजून काही? नाही काही कुछ नाही. कच्ची कैरी दे ना. हे द्या थोडं ऑरेंज टाका. ऑरेंज नाही नको मीठ टाका. मीठ. हाँ मसाला. ऑरेंज भी डालो, मीठ भी डालो. और मुझे काला कट्टा मिक्स देना. कॅश आपण हे घेऊन समुद्रावर जाऊया. वहिनी चालेल. मस्त आयडिया. पैसा या देणारा सुट्टे नाही येत ना. वहिनी एक घ्या. काला कट्टा आणि ऑरेंज आणि ग्रीन. कालाकट्टा नाहीये कैरी. कैरी मस्त आहे ना. यम्मी. खूप छान बनवलंय तर तुम्ही. या थँक्यू. चल ना समुद्रावर जाऊया. अय्या किती रंगीबेरंगी दिसतंय ना. बापरे कॅश तिकडे बघ ना, काय उंच उंच इमारती आहेत ना. हो बहिणी. अय्या किती छान ना. वहिनी हा अशा इमारतीमध्ये म्हणजे अशा बिल्डिंग मध्ये आमचं घर असेल तर. हा त्या फ्लॅट मध्ये मी, माझा विघ्नेश आणि गौरव, बस आम्ही तिघच. हे कॅश आम्ही सुट्टीत येत जाऊ. हा हा चालेल. मग आपण गोळा खाऊया. हो. गोळ्याला बघून ना मला यांची आठवण येते ग. आणि इति रिद्धी सिद्धी त्यांनाही आवडलं असतं इथे. हो मला पण येते आठवण. पण आता तुमच्या ह्यांच्या यांना बोलवलं असतं तर त्यांच्याबरोबर आपल्या आई पण आल्या असत्या ना. हा. अशी मजा करता आली असती का? नाही. चला करूया मजा. ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान। की आज भूक लागली आहे ग. हो तिकडे समोर मेनू आहे ते तो मेनू वाचा आणि ऑर्डर करा. तरी मी तुला सांगत होते की येताना डब्बा आणूया, तरी तू इतकी घाई केलीस ना की काही घेताच नाही आलं. नाही पण जाऊ दे. नाही तुझ्यामुळे ना मला मुंबई दर्शन झाला. ऑर्डर करायची. तुम्हाला काय खायचंय? काय इथे राजगिरा, पुरी भाजी, बटाटा वडा. मला असं वाटतं सगळंच मागूया का. वहिनी इथे आपण दोघीच जणीच आहोत ना. मग दोघी जणींसाठीच ऑर्डर करा. मग काय झालं, रत्नापारखी आहोत आपण. बिल मोठं नको का व्हायला. नाही बिल मोठं नको ना, पैसे नाही येत एवढे. काय मागवायचं मग. एक मिनिट मी ऑर्डर करते. हा दादा जरा एक मिनिट. वहिनी तुम्ही साबुदाणा वडा खाणार? हा चालेल, आवडतो मला. मग ठीक आहे. एक साबुदाणा वडा आणि एक पोहे. छान दिसतोय ना. अगं चटणी नाही दिली. वहिनी अहो हे घर आहे का आपलं? अगं पण तरी साबुदाण्या वड्याबरोबर चटणी नको का. नाही हे हॉटेल आहे. शी असं कसं खायचं. जरा तेलकट आहे पण छान आहे वडा. आमचे हे असते ना तर त्यांना खूप आवडलं असतं माहितीये का. ते त्यांना ना बटाटा पुरी खूप आवडते. तुला माहितीये का कोल्हापुरात. वहिनी अगं यांना फोन करू का मी. वहिनी थांबा. आपण काय सांगितलंय घरी की मैत्रिणी बरोबर आलोयत ना. बरं वाटलं ना. हो. अजून काही मागवायचंय का. नाही अजिबात नाही. नक्की ना. नाही तर पुन्हा हो. भूक लागायची तुला. नाही नको बस झालं. बरं ठीक आहे. या बिलचे पैसे देऊन टाक तू. मी बाहेर उभी आहे.
वहिनी. ओ दादा जरा बिल द्या. आ, अरे नाही प्रथमेश दादा, ऐक ऐक ऐक. अरे नको काळजी करू. कॅशची मैत्रीण तिच्या सोबत आहे, मुंबईत राहणारी. काय नाव काय तिचं? हे नाव काय म्हणाली? कॅश तिच्या मैत्रिणीचं? प्रज्ञा सांग. हा, ऋषी म्हणतोय प्रज्ञा. नाही सॉरी दादा, तू कुठल्या तरी भलत्याच मुलीचं नाव सांगितलं त्याने. नाही, आम्हाला नाही माहिती तिच्या मैत्रिणीचं नाव. हा नाही हा मोबाईल लागत नसेल कारण आपलं कार्ड नाशिकचं आहे. ते रेंजचा प्रॉब्लेम होत असेल ना, म्हणून. बाकी काय नाही. हा 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 लगेच कॉन्टॅक्ट मध्ये आहोत आम्ही. लगेच कळवतो तुला. हा, काळजी करू नकोस. हो अजिबात काळजी करू नकोस दादा, मी आहे. हा दादाला सांगितलं काळजी करू नकोस, पण अभिलाषा वहिनी आणि कॅशची मला खूपच काळजी वाटायला लागली. अरे मला इथं दोघांची खूप काळजी वाटते, पण जास्त काळजी ना मुंबई शहराची वाटते. मुंबई शहरा, सांभाळ स्वतःला. शहरात काय बोलतोयस का तू? अरे म्हणजे ते आता मुंबई शहरात आहेत ना, मग त्यांनी स्वतःला सांभाळलं पाहिजे असं म्हणतो. म्हणजे काळजी घ्यायला हवी, कारण मुंबईत गर्दी खूप असते ना. अरे ऋषी, करत काय असतील रे त्या? थांबा. कॅश काय झालं? बघ ना, इकडे काहीतरी चालू आहे. केवढी गर्दी आहे. या लाईटी पण लावल्यात भरपूर. सर उतर, बघूया काय येते. ये आणि पैसे तूच द्या, माझ्याकडे ना सुट्टे नाहीयेत. माहिती आहेत ना तुला. उतरतीयस ना? हो. या किती लोक आहेत. चल बघूया. हे पारी रामानी, आज घरी जेवण बनवत. कट. मॅडमचं वाक्य काय आहे? दादा भाऊ जरा बाजू हा. मॅडम रीना तुमचं नाव आहे, त्या लीना वहिनी आहेत, कळलं का? सॉरी. वन मोर. काय चाललंय हे? शूटिंग चालू, शूटिंग. अय्यो हो, कुठल्या सिनेमाची? बघू दे कोण आहे. कोण आहे यार ये? चुप करा विनय. सर एक मिनिट. मॅडम आवाज मत करू. शूटिंग चालू आहे. मला सांगा, ती करतीना कुठे? करतीना कोण? करतीना. इनको कहने का है कि कैटरीना किधर है? हा कॅटरीना वगैरे नाहीये. नाही मग कमी करीनाला बोलवा ना. नाही वो भी नाहीये. कैटरीना करीना दोनों नहीं है तो चलेगा, पण ते शाहरुख खान आहे का? हो, तोही चालेल आणि अमिताभ बच्चन पण चालेल. मोठा छोटा कोणी चालेल. हो बोलवा ना. चालेल. अरे मेरा दिमाग का ढई मत करो यार, कल का एपिसोड है. अहो मग कुठली शूटिंग चालू आहे ही? अरे हे मराठी डेली सोपचं शूटिंग चालू आहे आणि आमच्या याच दोघी करीना आणि कतरीना. हा दोघी. हो मॅडम, तुम्हाला तुमचं हे समजलं काय? वाक्य असं आहे की हे बघा लीना वहिनी, आज घरी गेल्यावर जेवण बनवताना तुम्ही सासूबाईंच्या जेवणात पाल टाका. ओके? आणि त्यावर ह्या म्हणतात आज सासूबाई वाचणार नाही. सॉरी सर, आपण एक फायनल टेक करूया का? फायनल टेक. ओके, रोल ऍक्शन. हे पहा रीना वहिनी, आज तुम्ही घरी जेवण बनवताना. अरे यार, उद्याचा टेलिकास्ट आहे, तुम्ही रिटेक करताय. प्रोड्युसर माझ्या डोक्यावर बसलाय. काय प्रॉब्लेम काय आहे? वाक्य पाठ नाही का तुमची? सॉरी. तर काय सॉरी? फायनल टेक. ओके ठीक आहे, रोल ऍक्शन. हे पहा लीना वहिनी, आज तुम्ही घरी जेवण बनवताना सासूबाईंच्या नाश्त्यात पाल टाका. कट. हो मॅडम, जेवण बनवताना नाश्त्यात कशी टाकणार पाल? काय बोलताय तुम्ही? नीट घ्या वाक्य. एक तर फक्त 9 ते 6 काम करता तुम्ही, आम्ही इथे 9 ते 11 करत असतो. रोल ऍक्शन. हे पहा लीना वहिनी, आज तुम्ही घरी नाश्ता बनवताना सासूबाईंच्या जेवणात पाल टाका. अरे यार काय आहे? ओके लीना, हा डायलॉग तू घे. मी तर लगेच बोलेन. ओके. ओके, रोल ऍक्शन. हे बघ रीना, आज घरी गेल्यावर ना पाल बनवताना सासूबाईंच्या पालीत जेवण टाक. कट. हु आर दे? कोण आहे त्या? कोणावर हसताय त्या? इथे उभे राहून हसणं सोपं आहे. इथे येऊन एक शब्द बोला, मग कळेल तुम्हाला. त्यात काय एवढं? एकच तर वाक्य आहे, सोपं आहे.
हो इतकं सोपं वाटतंय. मग या ना इकडे. ओ डायरेक्टर सर, आमच्या ठिकाणी यांना उभं करा म्हणजे कळेल काय होतंय. नाही, नको. चला चला चला, चला, बघूच ना आता. कॅमेरा समोर एक डायलॉग बोलून दाखवा. नाही नाही, हे बघा आम्हाला नाही जमणार. नाही करा ना. कराच तुम्ही. बघू काय बोलतायत त्या. ए आज सोड सोडत म्हणते ना. हा ठीक आहे, बोला काय करायचंय. हा काय बोलायचंय ते सांगा. काढू बाहेर त्यांना. थांब करू दे काय करायचं ते. कॅश कॅश. मला नाही जमणार हे सगळं. हो बहिणी, त्यात काय सोपं एकदम. डोळ्यासमोर सासूबाईंना ठेवा म्हणजे असं लगेच जमेल तुम्हाला. सोपं आहे. हो का? पण ठीक आहे, पण पाल वेल नको. हा पाल नको. ऐका ना डायमेकर, ते डायरेक्टर. हा तेच ते डायमेकर, ते पाली ऐवजी आम्ही काहीतरी दुसरं टाकलं जेवणात तर नाही चालणार का? हो म्हणजे सुना इतक्या वाईट नसतात हो. हो ना, आम्ही आमच्या सासूबाईंच्या जेवणात कधीच पाल घातली नाही. बहिणी काय बोलताय तुम्ही. काय? हो आम्ही रेडी आहोत. ठीक आहे, बघूया काय दिवे लावतात ते. हे कॅमेरा चालू कर. रोल ऍक्शन. रीना बहिणी, आज जेवण बनवताना सासूबाईंच्या जेवणात पाल टाका म्हणजे पाल जाईल पोटात आणि सासूबाई जाईल ठकात. बऱ्याच वर्षांनी माझी इच्छा पूर्ण होईल. हो, तू अजिबात काळजी करू नको. सासूबाई आता वाचणार नाहीत. हा तुला माहितीये का, त्यानंतर हे घर, ही सगळी संपत्ती, दागिने, गाड्या, सगळं काही आपलं दोघांचं. फक्त आणि फक्त आपलं राज्य. म्हणजे सगळं काही फिनिश. वा मॅडम, वा वा वा. बहिणी जमलं. काय ऍक्टिंग केलं तुम्ही खरंच. थँक्यू. अहो जर तुम्ही सिरियल मध्ये आमच्या काम केलं ना, आमचा TRP बूम. अहो तुमच्या नावाच्या साड्या, तुमच्या नावाच्या टिकल्या, पर्स, सगळं काही मार्केटमध्ये आलं. तुम्ही फेमस. अय्या, खरंच असं होईल का हो? आणि तुम्ही जा, तुम्ही निघा. ते बाबू 2 खुर्च्या ठेव तिथं. या वा, काय काम केलं तुम्ही. थँक्यू. मी काय बोलतो, मी तुम्हाला एक ऑफर देतो. माझ्या या सिरियल मध्ये काम करणार. वा खरंच. बहिणी सासू माझी ज्वालामुखी. हेमंत, अग्रीमेंटचे पेपर जरा. नाही भाऊ, पण ऐका ना, ऍक्टिंग म्हणजे नक्की काय करावं लागणार? अहो हेच जे मगाशी केलं ते. सुपर. दुसरं काय तुम्हाला. करत ऍक्टिंग म्हणजे खूप सोपं आहे आमच्यासाठी. ऍक्टिंग म्हणजे आमच्या रक्तात आहे, नसात आहे. आम्ही करू, काही प्रॉब्लेम नाही. कॅश काय आहे हे? बहिणी तुम्ही जरा थांबा. आता ना आपण हे जर केलं ना तर पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळेल. हो सासूबाई आणि मीरा दोघे आपल्याकडे ऑटोग्राफ घ्यायला येईल. काय काय ऑटो काय? ऑटोग्राफ. छान. कॅश नीट वाचा, मग ह्यांना पण आपण देऊ ऑटो. ऑटोग्राफ. ते तर कसलाही विचार नका करू. हे अग्रीमेंट आहे, ह्याच्यावर सही करा. याच्याला आपण शूटिंग चालू करूया. आणि काय मत आहे, उद्याचा टेलिकास्ट अडकलाय. कॅश नीट वाचा, मग ह्यांना आपण देऊया ऑटो. ऑटोग्राफ बहिणी. तेच ते. अहो यात तर तुम्ही महिन्याचे 30 दिवस काम करायचं असं लिहिलंय. हो, डेली सोब आहे ना, महिन्याच्या 30 दिवस शूटिंग करावी लागते. तुम्ही एक काम करा, मंडे टू फ्रायडे आपण काम करूया आणि वेळ असेल 10 ते 5. चालेल ना? आणि 1 तासाचा लंच ब्रेक. अहो मॅडम, ही सरकारी नोकरी नाही, ही डेली सोप आहे. 30 दिवस शूटिंग करावी लागते. बापरे, इतक्या मेहनतीचं काम आहे. छे, मला नाही जमणार. वहिनी थांबा ना, मी बोलते ना. हे बघा, लक्षात घ्या, तुम्ही खूप श्रीमंत व्हाल, फेमस व्हाल. अख्खं महाराष्ट्र तुम्हाला दररोज टीव्हीवर बघेल. हो नाही, पण अहो 30 दिवस जर इथे काम केलं तर माझ्या घरचं काम कोण करणार? आणि कॅश तुला माहिती आहे ना, आमचे हे त्यांना फक्त माझ्याच हातचं जेवण आवडतं. मग त्यांचं काय करायचं? मी तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला जर सिरियलची शूटिंगच करायची असेल ना आम्हाला घेऊन, तर तुम्ही आमच्या नाशकात करा ना. आमचा मोठा बंगला आहे तिथे, हो की नाही कॅश? मंदिर आहे, गणपती आहे त्यात, माझे बाप्पा आहे तिथे, आणि समोर पुढे असं मोठं अंगण आहे, आणि
मोठ्या मोठ्या खोल्याही आहेत, गाड्या आहेत. तुम्हाला जे हवं ते आम्ही सगळं असं फुकट देऊ. हो मॅडम तुम्ही एक बॉय ठेवा ना. कसं असतं की मोठ्या ऍक्टर्स कधीच स्वतः काम करत नाही. हे बघा मॅडम, शूटिंग तर इथेच होईल मुंबईमध्ये, नाशिकमध्ये नाही होणार. तुम्हाला मुंबईला येऊन राहावं लागेल. अशक्य अशक्य. नाही कॅश, तुला माहिती ना हो, मी तुम्हाला आत्ता सांगितलं नाही का आमच्या यांना फक्त माझ्या हातचं जेवण लागतं. आणि आमच्या आभाळ मायेत माझे सासू सासरे आहेत, माझे दीर आहेत, त्यांच्या बायका म्हणजे कॅश आणि ती मीरा आहे, आणि माझ्या 3 मुली रिद्धी सिद्धी, ती त्यांचं काय होणार. नाही नाही त्या माझ्याशिवाय कसं जगणार. नाही नाही हो, मला घरी जायचं, मला घरी जायचं. कॅश चल आपण घरी जाऊया. नाही मला घरी जायचं. हो अहो बहिणी काय करताय तुम्ही? अशी संधी परत मिळणार आहे का आपल्याला? हो, पैसा प्रसिद्धी ग्लॅमर सगळं काही मिळेल आपल्याला. ती सासूबाईंची कटकट पण नसणार. अहो मी तर म्हणते मुंबईला शिफ्ट होऊया, म्हणजे प्रश्नच नाही. सगळं काही नाही नाही कॅश कॅश, मला काही नको. तुम्हाला काही दिलं ना तरी मला ते काही नकोय. मी माझ्या घरापासून नाही राहू शकत लांब. अहो आम्हाला जाऊ दे, मला माझ्या घरी जायचंय. ओके, कधी काय असं वाटलं तरी माझं कार्ड आहे, कॉल करा. काय केलं तुम्ही? चांगली संधी मिळाली होती, ती पण घालवली. अगं काय संधी? मुलींपासून लांब राहण्याची बंदी होती ही. 30 दिवस घरापासून लांब मला शक्य नाही. कॅश पुरे झाली हा मुंबई. आता आपण आपल्या नाशकात जाऊया. चल चल चल. सावकाश. प्रथमेश, हे प्रथमेश, या. सुस्वागतम सुस्वागतम. या 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 या. होम माय स्वीट होम. पोचलो रे शेवटी आपल्या कार्ट्यात. खरंच. आबा मी पाणी आणते. हा अगं मीरा राहू दे. आणते हो. आलो परत याच घरात. त्या घराला काय सोनं लागले की काय? कॅश लागलं असेल सोनं. तुला माहितीये का, एकदा आमच्या कोल्हापुरात ना असंच एक वाडा घेतला. प्लीज चला. बरं आई, आबा, मी पुण्याला गेलो होतो तर आपल्या घरच्या सगळ्या पिल्लांना भेटून आलो. रिद्धी सिद्धी इती आणि गौरव सगळे एकदम मजेत आहेत तिथे. कुणालाही शाळा सुरू होईपर्यंत परत येण्याची इच्छाच नाहीये. धमाल चालली आहे त्यांची तिकडे. अरे 2 पेटी बोल रहा है ना, 2 पेटी घुमा. 186 पे ऑल आउट बोल रहा हूँ. हाँ ऑल आउट होगा. विघ्नेश, पण त्या टीव्हीचा आवाज जरा कमी करणार रे. बोललेलं ऐकू येत नाही. आणि फोनवर काय आहे सारखा तू? लगा दे. हे काय नवीन खूळ लागलं याला? ते बघ ना, बोरिंग मॅच. मला वाटलं होतं गाडीत आपण येताना काहीतरी छान गाणी म्हणू, गाणी ऐकू. तर हा मॅच ऐकत होता. तसं काय हाच अंपायर आहे? दादा महत्वाची मॅच आहे. आय मीन टू से इंटरेस्टिंग मॅच आहे. इंटरेस्टिंग मॅच आहे. येस. मीरा पाणी आणलं. पाणी. थँक्यू सो मच. विघ्नेश दादा पाणी. नो. ओ नो. पाणी. कधी एकदा आपल्या घरी येतोय असं झालं होतं. आपल्या घरापासून लांब राहिलं ना की मग त्याची किंमत कळते. हो ना. आपण 1 आठवडा बाहेर होतो, पण तरीही आपल्या घरी आल्यावरचं जे सुख आहे त्याची मजाच वेगळी. बहिणी बघितलं, हे त्यांचं सोनं, हे त्यांचं समाधान. कितना बेटी? लास्ट ओवर में 3 घुमा वहां पे. कॅश आता त्या सोन्याचं काय करायचं? शेवटी आपलं घर ते आपलं घर. दुसऱ्याचं घर मग ते कितीही मोठं असे नका, ते आपलं वाटत नाही. कारण त्यात आपल्या भावना गुंतलेल्या नसतात. खरंय आई. ते एवढं मोठं घर होतं, पण तरीही राहून राहून आपल्या ह्या घराची आठवण येत होती. पण या घरापेक्षा तिथे किती चांगल्या सुखसोयी होत्या.
सासूबाई